आमच्या शाळेत निरनिराळे उपक्रम राबवले जातात. त्यामुळे आम्हाला खूप शिकायला मिळते. आम्ही कॅम्प्युटरच्या मदतीने इंटरनेटवरून माहिती मिळवतो. वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतो. आमच्या शाळेतील शिक्षक आम्हाला शिक्षा करीत नाही. आम्हाला खूप जीव लावतात. आम्ही चांगले शिकावे, शिकून मोठे व्हावे असा त्यांचा आग्रह असतो. त्यासाठी ते आमच्यावर चांगले संस्कार करतात, ज्ञान देतात. शाळा ही आयुष्याची शिदोरी देत असते. म्हणून मला ही शाळा खूप आवडते. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळांना विविध योजनांसाठी निधी मिळू लागला आणि शाळांचं बहिरंग पालटू लागलं. बांधकामं झाली, रंगरंगोटीमुळे, सजावटीमुळे शाळांच्या भिंती बोलक्या झाल्या. शालेय वातावरण प्रसन्न बनलं. अकोले तालुक्यातील बहिरवाडी शाळेतील कल्पक शिक्षकांनी कंपाऊंडच्या भिंतींवर शब्दांची बँक तयार केली. क्रम महासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर यांच्या सहकार्यानं त्यांच्याच एज्युकेशन टू होम म्हणजे ETH या संस्थेच्या मदतीनं प्रशिक्षण घेण्यात आलंय. त्यातून अकोल्याच्या आदिवासी भागातील बहिरवाडी ही शाळा डिजिटल स्कूल बनली आहे आणि काही ठिकाणी डिजिटल क्लासेस सुरू झाले आहेत. काही शाळांमधल्या मुलांनी इंटरनेटच्या मदतीनं धडे गिरवायला कधीची सुरुवात केली. Happy and who is glad happy no is and who is happy and who is glad you बहिरवाडी शाळेमध्ये संगणकाच्या मदतीनं डिजिटल क्लासरूम सुरू करताना त्या ठिकाणी आपण बघू शकताय की कम्प्युटरच्या स्क्रीनवर डिजिटल क्लास अशा पद्धतीने हे अक्षर जे दिसत आहेत. त्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी दोन प्रकारे आपल्याला डिजिटल क्लासचं ॲप्लिकेशन करता येतं. त्याच्यामध्ये मराठीमध्ये पहिलीपासून 10वीपर्यंत डिजिटल क्लासचे वेगवेगळे सगळे सॉफ्टवेअर त्या ठिकाणी बनवलेले प्रत्येक विषय संगणकाच्या माध्यमातून आपल्याला शिकता येतो. तज्ञ लोक, तज्ञ शिक्षक याच्याविषयी आपल्याला माहिती देत असतात आणि पहिली, दुसरी, तिसरी पासून तर अगदी 10वीपर्यंत या ठिकाणी बहिरवाडी शाळेमध्ये पहिलीपासून तर 4थीपर्यंत सगळे विषय संगणकाच्या मदतीने मुलं शिकतात. याचे जे स्वाध्याय आहेत ते अतिशय मनोरंजक आहेत. या ठिकाणी आपण याचा दुसरीच्या वर्गात बसलेलो आहोत. याचा दुसरीचे सगळे विषय या ठिकाणी आपल्याला संगणक दाखवतो आहे. इंग्लिश, गणित आणि विज्ञान हे जे विषय आहेत हे विषय संगणक, वेगवेगळ्या तज्ञ आणि वेगवेगळे वर्जन, वेगवेगळे सॉफ्टवेअर, वेगवेगळे मनोरंजक स्वाध्याय याच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधत असतो. मुलं वर्तमानपत्रांच्या माध्यमातून वेगवेगळे कात्रण संग्रह त्याचे प्रकल्प तयार केलेले आहेत. त्यामध्ये ऑलिम्पिक जी स्पर्धा झाली त्या ऑलिम्पिक स्पर्धेची सर्व कात्रणं 2008 साली जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली तिथे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, लोकमत अशा विविध वर्तमानपत्रांमध्ये त्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जरा हटके अशा प्रकारचे फोटो जे आलेत ते सगळे फोटो वैशिष्ट्यपूर्ण बातम्या याची कात्रणं मुलांनी केलेले आहेत. त्याचा प्रकल्प मुलांनी केलेला आहे. त्याच्यानंतर दरवर्षी पंढरीची वारी निघते
आणि ते वारकऱ्यांचे पाय पंढरीच्या दिशेने चालू लागले की वर्तमानपत्र त्याला प्रसिद्धी देतात, वेगवेगळ्या पद्धतीची प्रसिद्धी देतात. थोर व्यक्तींचं काही निधन झालेलं असेल, मग त्या दिवशी त्या वर्तमानपत्रामध्ये जे छापून येतं त्यांच्याविषयी त्याचे कात्रणं मुलं करतात. त्यानंतर जलोत्सव, वेगवेगळ्या प्रकारचे पावसाळी रानझुल जी असते तिचे वेगवेगळ्या प्रकारचे छायाचित्र वर्तमानपत्र छापून येतात. त्याचं कटिंग मुलं जलोत्सव नावानं करतात.